36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. इतिहास सांगतो आमूचा श्रीनेस शत्रू तुडवला. लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला. जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला. महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब लढवला. श्री म्हणजे जन्मदात्री, श्री म्हणजे संस्कृती, श्री म्हणजे नाविन्याचा वसा, श्री म्हणजे घराचं घरपण, श्री म्हणजे महान कार्य, श्री म्हणजे अडथळ्यांवर मात, श्री म्हणजे क्षणाची साथ. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. आदी तू अनादी तू असं म्हणत 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात स्त्री शक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर निफाड दर्पण या साप्ताहिक आणि वृत्तवाहिनीतर्फे 11 मार्च रोजी निफाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये राज्यस्तरीय स्त्री शक्ती महिला सन्मान सोहळा 2024 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खरं तर नाशिकसह राज्यभरातील प्रत्येक घडामोडीचा आढावा घेणारी आणि अल्पावधीतच निफाड तालुक्यातील जनतेच्या पसंतीला उतरलेल्या निफाडचे एक आधारस्तंभ साप्ताहिक आणि वृत्तवाहिनी म्हणून उदयास आलेली संस्था म्हणजे निफाड दर्पण. त्यामुळे प्रेक्षकांना निफाड दर्पण साप्ताहिक आणि वृत्तवाहिनीची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून वर्षभर सातत्याने अनेक उपक्रम राबवले जात असतात. यातील एक प्रमुख सोहळा म्हणजे निफाडची ओळख असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये मोठ्या दिमाखात आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय. निफाड दर्पणतर्फे राज्यस्तरीय कर्तृत्ववान स्त्री शक्ती सन्मान सोहळा 2024 साजरा करण्यात आलाय. यावेळी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आलाय. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायलीताई पालखेडकर, कल्याणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सुनीताताई मोडक, निफाड नगरपंचायत विद्यमान उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंडे, सुख समृद्धी केअरचे संस्थापक डॉक्टर संतोष वैद्य, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती बाळासाहेब क्षीरसागर, निफाड अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र राठी, नाशिक कांदा बटाटा संघाचे विद्यमान अध्यक्ष रमेशचंद्र घुगे, स्टार न्यूज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक विलासराव सूर्यवंशी, माणकेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, शांतीलाल सोनी, निफाड नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव पोखरिया, सेवानिवृत्त माहिती अधिकारी विजय पवार, आद्य शंकराचार्य, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी BG वाघ आणि प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते निफाड येथील प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून स्त्री शक्ती सन्मान देऊन गौरवण्यात आले. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती यांना आदर्श सभापती तथा उद्योजिका सुवर्णाताई जगताप, आदर्श ग्रामसेविका सोनाली सांगळे, अध्यात्म क्षेत्रात ब्रह्मकुमारी पुष्पादिदी, कृषी क्षेत्रात चंद्रभागा शिरवाळ, अंगणवाडी मदतनीस कुसुमताई भोगे, वृत्तपत्र विक्रेता लताबाई कोष्टी, आदर्श संपादिका संजीवनी कदम, आदर्श वृत्तवाहिनी सहसंपादिका आदिती पेंढारी, आदर्श वृत्त निवेदिका तसेच उपसंपादिका अश्विनी पुरी, आदर्श पत्रकार कृतिका देशपांडे, आदर्श सिने अभिनेत्री सविता चतुर, आदर्श अंगणवाडी सेविका सुदर्शन शेजवळे आदी स्त्रियांना स्त्री शक्ती सन्मान देऊन गौरवण्यात आलाय. तसेच निफाड दर्पणच्या वतीने यावेळी न्यूज G9 महाराष्ट्राचे संपादक शाहिद मुलतानी यांच्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकारांनाही गौरवण्यात आलाय. यावेळी शांतीलाल सोनी, निफाड नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोक पोखरिया, सेवानिवृत्त माहिती अधिकारी विजय पवार, सक्षम पोलीस टाइम्स निवासी संपादक ज्योतिताई रामोळे, आद्य शंकराचार्य, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, तसेच पुरस्कार निवड समिती सदस्य प्रतापराव निकम, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सोनवणे, संजय कुशारे, माजी नगरसेवक दिलीपराव कापसे, पत्रकार DP कादे, संदीप शिरसाट, ज्येष्ठ पत्रकार हरुणभाई शेख, किशोर पाटील, ज्ञानेश्वर सुरासे, प्रमोद दंडगव्हाण, सुनील घुमरे, धर्मेंद्र पाटील, विलासराव पाटील, संदीप धनवटे, सचिव राजेंद्र गोसावी, रासाका माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे, पत्रकार मंगेश भन्साळी, पोलीस पाटील शिवचरण गोसावी, महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी संजय गोसावी, वृत्तपत्र वितरक बाळासाहेब घुमरे, राजेंद्र चौधरी, तुकाराम महाजन, कैलास टोपे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी कुमारी शुभदा संतोष गिरी हिने आपल्या ओघवत्या शब्दामध्ये स्त्रियांविषयीचे मनोगत व्यक्त केले. शब्दालंकारांना करुणी अर्पण, कातवा पिकवा काठी, पुरस्कार वितरण सोहळा निफाड दर्पण, पुरस्कार वितरण सोहळा निफाड दर्पण. नमस्कार. देशाच्या कॅलिफोर्निया असलेल्या कातवा पिंटेच्या संगमावर बसलेल्या
देशाचे प्रथम न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शोध पत्रकारिता काय असते हे आपल्या लेखनेतून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दिशादर्शक ठरणारे स्वर्गीय संपादक माधवराव गडकरी यांच्या या पुण्यभूमीत उपस्थित सर्व मान्यवरांचे निफाड दर्पणच्या वतीने मी कुशुद्धा संतोषगिरी हार्दिक स्वागत करते। आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू। नुकत्याच झालेल्या 8 मार्चच्या या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा। शिवरायांच्या स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या मा जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व या देशाचे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री आई रमाई या सर्व स्त्रियांच्या कार्याला माझे प्रणाम वंदन। त्याचबरोबर निफाड दर्पणच्या विनंतीला मान देऊन राज्यातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून आलेल्या आपापल्या क्षेत्रातील तमाम स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा। आपण 8 मार्च जागतिक महिला दिन का साजरा करतो याविषयी मी 2 शब्द बोलेन। स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व। दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो। हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा, आनंदाचा दिवस आहे। इतिहासात डोकावल्यानंतर 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगज चौकात जमून ऐतिहासिक निदर्शन केले। 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या। नंतर 1910 मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला। यानंतर दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली। आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे। नवी झालं स्त्री शक्तीचा देव पुन्हा एकदा जागर, श्री शक्तीचा देव पुन्हा एकदा जागर। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी निफाड दर्पणचे संपादक संतोष गिरी, उपसंपादक किशोर पाटील, लक्ष्मण पळोळ, आयुष जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतलाय, तर गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निवेदक सुरेश पवार आणि शुभदा गिरी यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला रंगत आणली आहे। न्यूज जी 9 महाराष्ट्रासाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।